जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सार. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा पाठिंबा वाढतोय. पाकिस्तानची नाचक्की झाल्यानं आता पाकिस्तान भारताला रोखण्याचा हरेक तऱ्हेने प्रयत्न करतोय आणि त्यात पाकिस्तानला साथ मिळते ती चीनची. सिंधूचं पाणी रोखून पाकिस्तानचं नाक दाबायचं का, यावर सुद्धा काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय बैठक झाली आणि तेवढ्यातच पाकिस्तानचा मित्र चीननं ब्रह्मपुत्रेचं पाणी रोखून ईशान्य भारतात समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. भारताची बाजारपेठ ही चीनसाठी महत्त्वाची आहे. एकीकडे व्यापार दृष्टीनं चीनला भारताचं मोठं पाठबळ आहे, मात्र दुसरीकडे चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहून भारताची नाचक्की करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता या चीनी ड्रॅगनला रोखायचं कसं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा यावर चर्चा होत असणार. काही ना काहीतरी गणित जुळत असणार. मात्र यावरच आपल्याला चर्चा करायची आहे की नेमकं या चीनी ड्रॅगनला रोखायचं कसं. माझ्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आणि त्याशिवाय अध्यक्ष युवा एकता मंचचे संजय ठाकूर आहेत आणि शिवाय आपल्यासोबत फोन लाईनवरून असतील शैलेंद्र देवळणकर, जे राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर विषयांचे अभ्यासक आहेत. मी सुरुवातीला संजय ठाकूर यांच्याकडे जाते. संजयजी, जर आता पाहायला गेलं तर चीनचा प्रभाव भारतावर आपल्यावर एवढ्या पद्धतीचा आहे की जिथे तिथे पाहतो त्या ठिकाणी आपल्याला चीनी वस्तू मिळतात. बाजारामध्ये कुठेही गेलो, एखादं साधं खेळणं जरी घ्यायचं असेल तरी आपण म्हटलं ते कुठलं आहे बाबा, तर ते चीनी वस्तू आहे, चीनकडून आलेलं आहे, चीनकडून ते आयात झालेलं आहे. आपण प्रत्येक गोष्टीला चीनी वस्तूंना खूप प्राधान्य देतोय. म्हणजे चीनी फूड, काही जर आपल्याकडे पर्याय नसेल खाण्यापिण्यासाठी, जर भूक लागलेली असेल तर दुपारच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला कधीही पाहायला गेलं तर आपण काय ऑर्डर करतो, तर चायनीज. चीनचा प्रभाव हा आपल्यावर वाढतोय. मात्र जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करायला गेलं तर चीन आपली नाचक्की करण्याचा प्रयत्न करतोय. मग या चीनी ड्रॅगनला नक्की रोखायचं कसं? नक्की रोखायचं कसं म्हणजे आता आपल्या लोकांना विचार करावा लागेल. चीनी लोक इथे येऊन आपल्याला सगळीकडे इथे तिथे जिथे जाऊ चीनी सामान भेटते आपल्याला त्यांना रोखायचं असेल. जे लोक या ट्रेडमध्ये इन्व्हॉल्व आहात, जे लोक इम्पोर्ट करत आहात आणि मार्केटमध्ये टाकून डंप करून मग आपले लोक जाऊन बाजारात सस्त्या दरावर मिळतात म्हणून हे लोक खरेदी करतात. पण आता माझं आव्हान असं आहे लोकांचं की एखादा निवडलेली गव्हर्नमेंट त्याच्यावर कुठल्या इंटरनॅशनल ट्रीटीचा काय असर असू शकतो, त्याच्यावर काही परिणाम असू शकतो. पण जे भारताची आपली लोकसंख्या जनसंख्या आहे त्याच्यावर कुठल्याही गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रभाव नाही. आता आपल्या लोकांना विचार केला पाहिजे आणि ही अशी प्रण घेतली पाहिजे की आम्ही चीनची काहीही वस्तू आपण त्याचा उपयोग करणार नाही. चीन आमचा मित्र नाही, तो पाकिस्तानपेक्षा जास्त मोठा शत्रू आहे आपला. तिथे आम्ही सिंधूचा विचार करतो आणि तो ब्रह्मपुत्राचं पाणी रोखतो. हे कांधार अपहरण करून जो अतिरेकी भारतातून बाहेर गेलेला आहे अझहर मसूद, त्याला अतिरेकी डिक्लेअर करू नका म्हणून UN मध्ये तो विटो आणतो आणि तसा आमचा दुश्मन आणि त्याचा सामान आम्ही विकून घेतो आणि चीनला पैसे देतो. आमचा पैसा चीनच्या माध्यमातून पाकिस्तानला जातो आणि आमच्या देशावर, सीमेवर आमचे सैनिक, आमचे जवान मारले जातात. ते लोक आमच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत, पण आपण लोक चीनी सामान सोडू नाही शकत. हा एक खूप दारुण प्रकरण आहे आणि मला असं वाटतं की याच्यावर काय केलं पाहिजे. आणि आज म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. माझं आव्हान आहे लोकांची. या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा एक लेटर पाठवलेलं आहे, आम्ही सर्क्युलेशन बघितलं आहे की जास्तीत जास्त तुम्ही दिवाळी येतोय आता, ते फटाके किंवा लाईट्स वगैरे इंडियन वापरा, चीनचा वापरू नका. आणि इम्पोर्टर जे आहेत त्यांना सांगतो आता हे तुम्ही कमी करा, काहीतरी देशाचा विचार करा, आपला नफा कमी करा आणि देशाचा विचार करा, नाहीतर तुम्हाला याचे गंभीर परिणाम ऐकावा लागेल. आणि माझ्यातर्फे मी स्वतः असं सांगतो लोकांना की जे लोक मार्केटमध्ये चीनी सामान विकत आहेत त्यांना मी 15 दिवसाची वेळ देतो. 15 दिवसानंतर त्या लोकांनी चीनचे सामान रोल बॅक केलं पाहिजे, नाहीतर त्याचा परिणाम त्यांना सुद्धा भोगावा लागेल. आणि मी अतितीव्र आंदोलन करून मी अशी व्यवस्था करणार की त्याच्यानंतर जे लोकांनी नाही थांबले त्यांना स्वतः मी बघणार की त्यांनाच आता चीन सामान बरोबर चीनला पाठवू, असं काहीतरी केलं पडेल आपल्याला. संजय, जे स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे, स्वदेशी वस्तू स्वीकारल्या पाहिजेत असं वारंवार आवाहन याआधी सुद्धा करण्यात आलेलं आहे. मात्र आपल्यामध्ये आपण जे आता आपण रुळलेलो आहोत त्याच्यामध्ये
बाजारामध्ये गेलो तर आपण चीनी वस्तूंना जास्त प्राधान्य देतो. तुम्ही आता असं म्हणताय की 15 दिवसांचा अल्टिमेटम तुमच्याकडून दिला जातोय, नाहीतर तुम्ही अतितीव्र आंदोलन कराल. मात्र ही परिस्थिती एवढ्या कमी कालावधीमध्ये बदलेल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आपल्या देशाचा विचार करणारा असेल तुम्ही तर 1 दिवसात ही परिस्थिती बदलू शकतो. माझी तयारी आहे. आमचे जवान आमच्यासाठी जीव देत आहेत. मी त्यांच्यासाठी जेल जायला तयार आहे. जे लोक हे करतील मला मान्य नाही आहे. आमच्याकडनं चीनला पैसे जाणार आणि चीनकडनं पाकिस्तानकडे आणि पाकिस्तानचे अतिरेकी येऊन हिंदुस्थानवर हल्ला करणार, हे आम्हाला चालणार नाही. मी ठरवलं आहे आता की हे जर का हे नाही थांबून गेलं, मी याच्यावर ॲक्शन घेणार आणि मी बघीन कोण आता चीनचा सामान विकतोय. कारण जे लोक नफाखोरीसाठी हे काम करतायत त्यांना देशाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्या देशाचं सामान विकून तुम्ही नफे घ्या ना. कोण तुम्हाला सांगतोय नको करा तुम्ही? नक्कीच एक खूप चांगला विचार तुम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करताय की स्वदेशीचा स्वीकार हा केलाच पाहिजे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर भारतामध्ये चीनचं मार्केट नेमकं किती आहे? मयांककडून मला जाणून घ्यायचं आहे. मयांक, एकूणच आपण मगाशी पण बघत होतो की नक्की ही आकडेवारी किती आहे? चीन हळूहळू भारतामधलं मार्केट जे आहे ते काबीज करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की ही आकडेवारी, नक्की हा पर्सेंटेज किती आहे? वृषाली, आपण जर चीनमधनं भारतात येणारा माल पाहिला तर माझ्याकडे काही स्टॅटिस्टिक आहेत, ते मी लोकांना सांगतो. आपण चीनला कुठल्या गोष्टी एक्सपोर्ट करतो आणि त्याचं क्वांटिटी किती आहे. तर आपण चीनला जवळपास जे एक्सपोर्ट करतो ते $7.65 बिलियन आपलं एक्सपोर्ट आहे. आणि त्याच वेळेला आपण चीनकडनं ज्या गोष्टी इम्पोर्ट करतो त्याचा आकडा जवळपास $52.26 बिलियन आहे, जानेवारी ते एप्रिल गेल्या वर्षी दरम्यान. इतकी मोठी तफावत आहे भारताच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये. जर आपण चायनीज मार्केट पाहिलं, सध्या जर आपण रस्त्यावरती गेलो तर आपल्याला सगळे प्रोडक्ट्स हे चायनीज पाहायला मिळतात. आपण कुठलाही प्रोडक्ट जर इंडियन पाहिलं तर त्याला आपल्याला चायनीज एक सबस्टिट्यूट आहे. कुठलाही माल भारताचा पाहिला तर त्याला एक चायनीज सबस्टिट्यूट आहे. चायनाची खूप मोठी बाजारपेठ आहे आणि भारत हा चायनासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतोय की $52.26 बिलियन हे फक्त आपलं इम्पोर्ट आहे, तर चायनीज माल जो भारतात येतो तो याच्यासाठी येतो कारण भारतामध्ये चायनीज मालाला खूप मोठी डिमांड आहे. ज्या प्रकारे आता संजयजी म्हणाले की स्वदेशी का नाही, एक कॅम्पेन सुरू झालेला आहे. आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती हे कॅम्पेन चांगलंच गाजतंय. म्हणजे ज्या प्रकारे उरीमध्ये हल्ला झाला, त्याच्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला आणि शनिवारीच या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा अझर मसूदला टेररिस्ट डिक्लेअर करण्याची, म्हणजे आतंकवादी डिक्लेअर करण्याची गोष्ट आली, तेव्हा चीनने पुन्हा एकदा युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तानची बाजू घेत भारताचा विरोध केला. या सगळ्यानंतर एक कॅम्पेन सुरू झालेला आहे की आता चायनीज बस झालं, हे चीनी आम्हाला नको आहेत, अजिबात चायनीज आम्हाला माल नको, आम्ही स्वदेशीचा माल का नको घेऊया. तर कुठेतरी एक अवेअरनेस लोकांमध्ये यायला लागलाय. स्वदेशीबाबत लोक आता चर्चा करायला लागलेत आणि सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे कॅम्पेन सुरू होतात, या कॅम्पेन प्रत्येकाच्या मोबाईलवरती जातात. त्यामुळे जर आपण म्हणू शकतो की 1,00,000 लोकांच्या हातामध्ये हे कॅम्पेन गेलं तर काही लोकांचं असं मन होईलही, काही लोकांचे विचारही बदलतील. ज्या प्रकारे संजयजी म्हणतात, हाच एक महत्त्वाचा गोष्ट आहे की आपण चीनी ड्रॅगनला किती काळ आता आपल्यावरती लादून घ्यायचं किंवा सोसून घ्यायचं. नक्कीच नेमकी परिस्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ते जाणून घ्यायचंय. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत. शैलेंद्रजी, तुम्ही ही चर्चा ऐकताय मगासपासून. चीनसाठी जर पाहायला गेलं तर भारत हे मुख्य बाजारपेठ, म्हणजे आपल्याकडे जेवढा त्यांच्या वस्तूंचा खप होतो कदाचित तेवढा कुठे होतही नसेल. मात्र चीनसाठी आपण जेवढे महत्त्वाचे आहोत तेवढंच आपला जो शेजारी राष्ट्र आहे, ज्यांच्यासोबत आपले आता संबंध ताणले गेलेले आहेत भारत आणि पाकिस्तानसोबत, पाकिस्तानला चीन हा सपोर्ट करतोय, म्हणजे हर तऱ्हेनं हर अनुषंगानं. मात्र हे असं का होतंय? म्हणजे चीनची नेमकी भूमिका काय समजायची? आपण लक्षात घेतलं पाहिजे की फार म्हणजे शीतयुद्धाच्या काळापासून चीन हा पाकिस्तानचा वापर भारताचा जो प्रभाव आहे तो दक्षिण आशियापुरताच मर्यादित ठेवण्यासाठी करत आलेला आहे. मुळात भारताचा प्रभाव वाढू नये आणि त्यासाठी भारताला अंतर्गत प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवणं किंवा पाकिस्तान बरोबरच्या प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवणं, यासाठी चीन हा प्रयत्नशील असतो आणि त्यासाठी पाकिस्तानचा सातत्याने वापर केला जातो. फक्त आता आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे की सध्या तरी चीन हा भारताला त्याचा शत्रू नंबर 1 मानत नाही. म्हणजे आपण यापूर्वी चीनला शत्रू नंबर 1 मानलेला आहे. जे आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1998 नंतर जॉर्ज फर्नांडिस तेव्हा तत्कालीन संरक्षण मंत्री होते, त्यावेळेला आपण त्यांचं हे ओपन स्टेटमेंट होतं की चीन आमचा शत्रू नंबर 1 आहे. परंतु चीनच्या दृष्टिकोनातून ते नाहीये. तर चीनसाठी सगळ्यात त्यांचा सध्या शत्रू नंबर 1 हा अमेरिका आहे आणि अमेरिका देखील आपली पूर्ण धोरणं ही चीनला कशा पद्धतीने रोखता येईल यासाठी वापरत आहे.
आणि म्हणून आता अमेरिका भारताला प्रोत्साहन देतो आहे की भारत हा चीनचा काउंटरवेट बनावा, आणि म्हणून अमेरिका आणि भारत हे जवळ येत आहे, जे चीनला नको आहे, आणि त्यामुळे चीन हा पाकिस्तानला अधिक जवळ करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता रिसेंटली त्यांचं पाकिस्तानला सपोर्ट असण्यामागचं कारण असं आहे की जवळपास पाकिस्तान आणि चीननी दोघांनी मिळून 42 अब्ज डॉलर्सचा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आता मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे, आणि त्याची सुरुवात चायनाच्या शिनचियांग पासून होणार आहे. तर बलुचिस्तानच्या ग्वादरपर्यंत हे पूर्णच्या पूर्ण हा कॉरिडॉर असणार आहे, आणि ज्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गुंतवणूक चीनने पाकिस्तानमध्ये केलेली आहे. आणि या पूर्ण प्रकल्पाच्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर चीनी लष्कर हे आता गिलगिट, बाल्टिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चालले. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन हे भविष्यामध्ये एकत्र येणार हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. आणि त्यासाठी चीनला पाकिस्तानाच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि पश्चिम आशिया, त्याचप्रमाणे मध्य आशिया या दोघांमध्ये ऍक्सेस पाहिजे आहे, आणि तो चीन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. चीनची जी वन बेल्ट वन पॉलिसी हा जो प्रकार आहे त्यासाठी प्रामुख्याने पाकिस्तानचा वापर केला जाणार आहे. दुसरीकडे आपण बघतो की भारताच्या बाबतीमध्ये चीनचं जे धोरण आहे, सध्या चीनला भारताच्या बाजारपेठेचा अधिकाधिक वापर करून घेणं हा सगळ्यात मोठं चीनचं टार्गेट आहे. आणि आता जसं मयंक म्हणाला ते अगदी बरोबर आहे की भारत आणि चीन मधला जो व्यापार आहे तो पूर्णपणे असमतोल आहे. भारताकडनं चीनला जी निर्यात होती ती कमी आहे. याचं कारण असं आहे की आपले जे दोन सेक्टर्स आहेत, एक आहे IT सेक्टर आणि दुसरं आहे फार्मास्युटिकल म्हणजे औषध क्षेत्र, या दोन्ही क्षेत्रामध्ये चीननी फार मोठ्या प्रमाणावरती मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत. जोपर्यंत चीन ह्या मर्यादा काढून टाकत नाही तोपर्यंत या दोन क्षेत्रामध्ये भारताची निर्यात वाढणार नाही, आणि जोपर्यंत निर्यात वाढणार नाही तोपर्यंत व्यापार हा असमतोलच राहणार आहे. त्यामुळे भारताने आता आपलं राजकीय वजन वापरणे फार गरजेचं आहे. परंतु एकटा भारत चीनचा सामना करू शकत नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. तर सर्व बाबतीमध्ये चीन आपल्यापेक्षा कमीत कमी 25 वर्षांनी पुढे आहे. म्हणून भारताला जर चीनचा सामना करायचा असेल तर भारताला जपान, त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स आणि तसंच दक्षिण चीन समुद्रातील काही राष्ट्रांना अमेरिकेची मदत घ्यावी लागेल, आणि एक मोठ्या प्रमाणावरती व्यूहरचना ही चीनच्या विरोधात तयार करावी लागेल. अशा प्रकारची युती जर भविष्यामध्ये अस्तित्वात आली तरच चीनवरती नियंत्रण ठेवणं आपल्याला भविष्यात शक्य होणार आहे. मग शैलेंद्रजी, चीनचा जो वाढता प्रभाव आहे भारतामधला तो रोखण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे? कारण चीन हा कोणालाच जुमानत नाहीये. जसं आता तुम्ही सांगितलेलं आहे की भारत आणि अमेरिकेची जी जवळीक आहे ती वाढत चाललेली आहे, ती चीनला नको आहे. आता कालच 2 दिवसांपूर्वी जे एक आलेलं होतं की IMFच्या चलनामध्ये चीनच्या युआन चलनाचा सुद्धा समावेश झालेला, म्हणजे कुठेतरी आम्ही सुद्धा एक बलाढ्य देश बनत चाललेलो आहोत हे दाखवण्याचा जे एक मोहीम चीननं सुरू केलेली आहे, त्या प्रकरणी आता कुठेतरी आता चीन एक पाऊल पुढे टाकताना दिसतंय. मात्र या चीनला रोखण्यासाठी भारतामध्ये व्यूहरचना कशा पद्धतीची असली पाहिजे? भारताने केवळ एक नाही, भारताने अनेक पद्धतीने ही व्यूहरचना केली पाहिजे आहे. म्हणजे आपण जसं आता आपल्याकडच्या पाहुण्यांनी सांगितलं की लोकांनी चिनी मालावरती बहिष्कार टाकणं हे गरजेचं आहे, हे आपण लोकांना सांगू शकतो, परंतु ऑफिशियली अधिकृतरित्या आपल्याला असं करता येत नाही. म्हणजे शासन अशा पद्धतीने त्यांच्या मालाला आपल्याकडे एंटर करण्यापासून थांबवू शकत नाही, कारण भारत आणि चीन हे दोघे विश्व व्यापार संघटनेचे मेंबर्स आहेत आणि दोघांनी परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला अधिकृतरित्या सरकारी पातळीवरती त्यांच्या मालावरती बहिष्कार टाकता येत नाही, परंतु आपण लोकांना अशा स्वरूपाचं आव्हान करता येऊ शकतं, जे आता आपल्या पाहुण्यांनी सांगितलं, आणि ते पॉसिबल आहे. दुसरं हे करत असताना आपल्याला हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण आपलं लष्कराचं आधुनिकीकरण अधिकाधिक करणं देखील गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागणार आहे. तिसरा प्रकार म्हणजे आपल्याला आपली आर्थिक प्रगती ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढवावी लागणार आहे, कारण त्या दृष्टिकोनातून आपण चीनची एक पद्धतीने बरोबरी भविष्यात का विना करू शकतो. आणि चौथं म्हणजे जसं मी सांगितलं की चीनचा एकट्याने सामना करण्याऐवजी चीनचा केवळ भारत एकटाच हा शत्रू नाहीये, तर चीननी फार मोठ्या प्रमाणावरती अनेक राष्ट्रांना दुखावलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अमेरिका पण आहे, दक्षिण कोरिया आणि विशेषतः जपान आहे. आणि अलीकडच्या काळात जपान बरोबरचे आपले संबंध घनिष्ठ होत आहेत. त्यामुळे जर अशा स्वरूपाची युती एखादी अस्तित्वात येऊ शकली तर आपण चीनचा सामना करू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच खूप चांगला योग्य मुद्दा तुम्ही शैलेंद्रजी या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. मला पुन्हा एकदा संजय ठाकूर यांच्याकडे जायचं आहे. संजयजी, जसं आता मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं की आपणच स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे, मी चीनी वस्तू स्वीकारणार नाही, मी चीनी वस्तू खरेदी करणार नाही, हे जेव्हा भारतीयांमध्ये ज्या वेळेला डेव्हलप व्हायला सुरुवात होईल तेव्हा कुठेतरी चीनी वस्तूंना आपलं मार्केट जे आहे ते कमी पडत जाईल, आणि तिथेच कुठेतरी चीनची नाचक्की होण्याचा प्रयत्न होईल. जसं आता शैलेंद्रजी यांनी सांगितलं की जर ही मोठी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण मोस्ट फेवरेट देशांमध्ये आपण येतो, पण चीन सुद्धा त्याच्यामध्ये आहे, कुठेतरी ही प्रक्रिया व्हायला वेळ लागणार आहे.
आता तुम्ही म्हणताय, तुमच्याकडूनच सांगितलं जातंय जे योग्य आहे की स्वदेशीचा वापर केला पाहिजे, मात्र या चीनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यासाठी तुमच्याकडून कशा पद्धतीने पावलं आता उचलली जाणार आहेत? हे बघा, माझं म्हणणं फक्त इतकं आहे की गव्हर्नमेंटची प्रॉब्लेम असू शकतो, गव्हर्नमेंट लेवलवर प्रॉब्लेम असू शकतो, पण भारताची लोकांनी जर का मनात हे ठेवलं की आता आम्हाला चीनचा काहीच नको, चीन नको आम्हाला, मग गव्हर्नमेंट कुठल्याही गव्हर्नमेंट जगाचा कुठल्याही गव्हर्नमेंटवर हे नाही की तुम्ही असे करा. भारत सरकारवर चायनाच्या किंवा वर्ल्ड ट्रेडचा प्रेशर असू शकतो, पण भारताची जी जनसंख्या लोकसंख्या आहे त्याच्यावर कुठलाही प्रेशर नाही आहे. आता आम्हाला ठरावं लागेल की आम्हाला नकोच म्हणजे नकोच. आणि आमचे जे ट्रेड करतायत ते लोक, जे लोक दुकानामध्ये विकतायत ते लोक, म्हणून त्यांना सांगतो की जर का तुम्ही असं नाही मांडणार, आता लोक पण तुमच्याकडे कमी येत आहेत, आता व्यापार कमी झाला म्हणजे सुरुवात झाली आहे कमी व्हायला, पण आता तुम्ही पण हे कॅम्पेन करा. हे आता तुम्ही देशाचे नागरिक आहात, तुमची पण जिम्मेदारी आहे, फक्त सरकारची जिम्मेदारी नाही आहे. सरकारची जिम्मेदारी वेगळी आहे, पण तुमची या देशाचे नागरिक असून तुमच्यासुद्धा जिम्मेदारी आहे की आम्हाला पण आपला देश प्रोटेक्ट करायचा असेल, आपल्या देशामध्ये आपल्या लोकांना संरक्षण द्यायचं असेल, तर आम्ही आपले पैसे चीनी सामानाच्या माध्यमातून चीनला पाठवून आम्ही पाकिस्तानला पाठवणार नाही. आणि वेगळा माझा जो प्रश्न आहे तो असा आहे की एक प्रूव्ड टेररिस्ट, जगातचा प्रूव्ड टेररिस्ट, ते कांदार अपहरण करून त्याला सोडवून घेऊन जातात इथून, त्याच्यानंतरही त्याला अतिरेकी डिक्लेअर करू नका म्हणून जर का विटो करत असेल, तर माझा म्हणणं असं आहे की या आतंकवादच्या पाठीमागे चायनाचा प्रमुख हात आहे आणि चायनाची मुख्य भूमिका आहे. म्हणून पाकिस्तान तर आहेच आमचा दुश्मन, पण हे जो हार्बर करतात आतंकवाद्यांना, त्याच्या पाठीमागे चायनाची मुख्य भूमिका आहे. आणि चायनाला पण आपण एक दुश्मनसारखाच बघू आणि त्याचा काहीच सामान्य वापर करू नको नाही. म्हणून मी सांगतो की आता जर का लोकांनी 15 दिवसात रोलबॅक नाही केलं सामान, परत सांगतो, आता माझ्याकडे दुसरा काय पर्याय नाही. जर का आमचे लोक, सेनेचे लोक तिथे आपला जीव द्यायला तयार आहेत, तर मी जेल जायला तयार आहोत. मला काही फरक नाही पडणार, मी 2 महिन्या किंवा 2 वर्षासाठी जेलमध्ये गेलो, मला काही फरक नाही पडणार. मग 15 दिवसानंतर जर का ही परिस्थिती चालू राहिली, तर मी आपल्या पद्धतीनं बघणार की मार्केटमध्ये चायनीज सामान आपल्याला नको. नक्कीच आपल्या मार्केटमध्ये चीनी वस्तूंचा विळखा जो आहे तो वाढत चाललेला आहे. मयांक, एकूण जर आपण पाहिलं तर हा व्यापार नेमका चालतो कसा, त्या संदर्भात सविस्तर माहिती. वृषाली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आता शैलेंद्र देवणकर सरही म्हणाले की विषम व्यापार आहे आपल्यामध्ये, समतोल नाही आहे व्यापारामध्ये. भारत सरकारने चायनीज सरकारबरोबर या व्यापारामध्ये कुठेतरी समतोल व्हावा यासाठी पुढच्या 5 वर्षाचं एक वेगळं ॲग्रीमेंट, बायलॅटरल ट्रिटी ही केलेली आहे. मात्र जर आत्ता आपण पाहिलं तर ज्या प्रकारे देवणकर सर म्हणाले की IT मध्ये सध्या चायना प्रगत आहे, फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये चायना प्रगत आहे. आपल्याकडे अजून इंटरनेट गावागावात पोहोचलेलं नाहीये, तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मात्र चायनामध्ये हेच इंटरनेट तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आपल्या इकडे जेव्हा एखादा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याला इंटरनेटची फॅसिलिटी मिळत नाही, मात्र चायनामध्ये इंटरनेटच्या फॅसिलिटीवरती किंवा इंटरनेटचं ज्ञान असल्या कारणामुळे चायनीज मुलं ही देशामध्ये काय चालू आहे, विदेशात काय चालू आहे आणि संपूर्ण जगभरात कशा प्रकारच्या परिस्थिती बदलत आहेत हे एका क्लिकवरती पाहतायत. मग ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे का? जोपर्यंत ही गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण चायनाला डिफेंड करायला आपण सक्षम कसे होणार, हाच सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. आणि ज्या प्रकारे ते म्हणाले की हा समतोल वाढवावा लागेल, आपल्याला व्यापार चायनाबरोबर करावा लागेल आणि ज्या प्रकारे चायनीज माल भारतात येतो तशाच प्रकारचे काही इकडनं जोपर्यंत हा व्यापार समतोल होणार नाही तोपर्यंत भारत आणि चायनामध्ये ही दरी कायम राहणार. आणि ही दक्षिण एशियातली पॉवर स्ट्रगल आहे वृषाली. ज्या प्रकारे देवणकर सर म्हणाले की दक्षिण एशियामध्ये आम्ही किंग आहोत असं चायनीज गव्हर्नमेंटला दाखवायचं किंवा चीनला दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ही पॉवर स्ट्रगल आहे. आणि या पॉवर स्ट्रगलमध्ये जोपर्यंत आपण आपल्या युथला, म्हणजे आपण 65 कोटी युवांचा देश आहे, जोपर्यंत आपण या युवांना प्रमोट करणार नाही, त्यांना जगाच्या पातळीवरती ठेवणार नाही, तोपर्यंत आपण चायनाशी कशा प्रकारे कम्पीट करू शकणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. मला शैलेंद्र देवळणकर यांच्याकडे जायचं आहे, शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत. शैलेंद्रजी, जसं आता संजय ठाकूर यांनी म्हटलेलं आहे की दहशतवादी जरी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करत असले तरी त्यांना पाठबळ जे आहे ते कुठेतरी चायनाकडून मिळतंय, नेमकी परिस्थिती काय?
ही यासाठी गरजेचं आहे की आपण हे बघतो की पाकिस्तानला सातत्याने चीनचा पाठिंबा आहे आणि पाकिस्तानचे जे मुद्दे आहेत ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पातळीवरती किंबहुना युनायटेड नेशनच्या पातळीवरती चायनाकडनं त्यांना सातत्याने समर्थन मिळत गेलंय. आताच आपण अझर मसूदच्या बाबतीमध्ये म्हणलो की अझर मसूदला युनायटेड नेशन्सनी फॉरेन टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासंदर्भामधलं रिझोल्युशन आपण सुरक्षा परिषदेकडे मांडलेलं होतं आणि त्याला चायनाने व्हिटो वापरला. आणि ही बाब फक्त चायनाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहेत ज्यांना पाकिस्तानच्या ISIचं आणि लष्कराचं समर्थन आहे त्यांचा धोका केवळ भारताला नाहीये तर त्यांचा धोका चीनला देखील आहे. कारण चीनच्या शिनशियांगमध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता आहे आणि तिथं देखील अल्पसंख्याक मुस्लिम आहेत ज्यांना उघूर असं म्हणतात आणि या उघुरांना देखील पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी संघटनांचा पाठिंबा आहे. आणि हे खरं असताना देखील केवळ भारताला किंवा भारताचा प्रभाव हा दक्षिण आशियापुरताच मर्यादित राहावा आणि भारत त्याच्या बाहेर येऊ नये या कूटनीतीसाठी पाकिस्तानला सातत्याने चीनकडनं समर्थन मिळतं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा आपल्याला या बाबतीमध्ये आणखीन एक लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि चीन मधला जो सीमावाद आहे तर चीन हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याचे 19 देशांबरोबर सीमावाद आहे आणि हा दुसरा असा एकमेव देश आहे की ज्यांनी सीमावाद सोडवण्यासाठी युद्धाचा अवलंब केला. यापूर्वी देखील चीनने व्हिएतनामवरती आक्रमण केलेलं होतं आणि आता दक्षिण चीन समुद्रामध्ये देखील चीन आक्रमणाची भाषा वापरत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये भारताला सावध राहणं फार गरजेचं आहे. आपण सातत्याने पाकिस्तानकडून भारतावरती हल्ला होईल का किंवा रिटॅलिएशन होईल का याची चिंता करतो आहोत परंतु आपण याचाही विचार केला पाहिजे की चीन आणि पाकिस्तान दोघांनी मिळून संयुक्त हल्ला जर भारतावर केला तर भारत त्याच्या कशा पद्धतीने त्याचा सामना करू शकेल या दृष्टीने देखील व्यूहरचना नक्कीच सर्व अनुषंगाने आता विचार केला पाहिजे कारण चीनला आपलं बलाढ्य राष्ट्र त्यांना व्हायचंय त्या अनुषंगाने ते एक पाऊल पुढे टाकतायत आणि यासाठी ते पाकिस्तानला कुठेतरी सपोर्ट करतायत. जरी मुख्य बाजारपेठ भारत जरी असलं तरी पाकिस्तानला सपोर्ट करून नेमकं चीनला भारताला मागे टाकण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे, हा डाव आहे, हेच यावरून स्पष्ट होतंय. शैलेंद्रजी, मयांक आणि संजय ठाकूरजी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याच्याबद्दल आपले आभार. संजय ठाकूर यांनी जो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की चीनी ड्रॅगनला जर रोखायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. स्वदेशीपणा, स्वदेशी बाणा हा आपल्यामध्ये आहेच, मात्र तो दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. कारण चीन ज्याच्यासाठी मुख्य बाजारपेठ भारत आहे मात्र तो पाकिस्तानला सपोर्ट करतोय, ज्यांना आपण म्हणतोय की दहशतवादी त्या भूमीवर तयार होत आहेत आणि त्यांच्याकडूनच आपल्यावर वार केले जात आहेत. अशा लोकांना, अशा राष्ट्राला चीन जर सपोर्ट करत असेल तर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकूनच चीनी लोकांना कुठतरी एक धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. या चर्चेमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.